काय समजतं स्वतःला? काय करून घेणार? बेमुदत करणार आहे? काय करणार आहे? काय करणार आहे? शेतकरी आणि आमच्या आया बहिणी इथं तापलेल्या डांबरी रस्त्यावर बसलेला, अर्थात हे आजचं आंदोलन हे लाक्षणिक आहे, प्रातिनिधिक आहे. हे काय बेमुदत नाही. काय शिवाजी भाऊ बेमुदत आहे? हा, ज्यावेळी करायचं त्यावेळी सुद्धा करू. कारण पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग 13 तास रोखलेला माणूस मी आहे, त्यामुळे ती काही चिंता करू नका. पण आजचं हे आपलं आंदोलन हे लाक्षणिक आहे, फक्त इशारा देण्यासाठी. चित्रपट दाखवायच्या आधी ट्रेलर दाखवते, तसंही ट्रेलर आहे फक्त. तेव्हा अहो आम्हाला काय खोडे कुत्रे चावलंय काय एवढ्या मोठ्या संख्येनं तापलेल्या रस्त्यावर येऊन बसायला? जे लोक आज या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सगळी देवस्थानं जोडणार आहे, विकास होणार आहे, लोकांना भरपूर पैसे मिळणार आहेत असं सांगत गावोगावी बोंबलत फिरायला लागलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असं मी सांगायला तुमच्याकडे आलेलो आहे. एक तर मगाशी संजय पाटलांनी सांगितलं तसं झाडे बिडे लावला तर या उन्हाळ्यात ती जगत तर नाहीतच, त्याचा तुम्हाला खर्चच अंगावर बसणार आहे. कारण यांच्या बापाला मी हा रस्ता होऊन देणार नाही. तिकडनं हाकललंय म्हणून तर इकडेही आल्यात आणि इकडनं आता हाकलायचं आहे. हा, आणि काय करू शकतो हे 2 वर्षामध्ये दाखवून दिलेलं आहे. फक्त इथनं हाकलायचं आहे. आणि हे झाडे बिडे सगळं साफ झूट आहे. आंब्याचं लावा, चिकूचं लावा, फणसाचं लावा, नाहीतर नारळाचं लावा, काही उपयोग होत नाही. मी तुम्हाला सांगा, तुमच्या शेतामध्ये 10 वर्षापूर्वी काय होतं याचं सुद्धा रेकॉर्ड कलेक्टर ऑफिसला आहे. सॅटेलाइट सर्व्हे सगळं असतं त्यांच्याकडं. आणि जेव्हा असा प्रसंग येतो, तुम्ही मस्त 5 वर्षाची झाडं आणून लावाल शेतात, पण 5 वर्षापूर्वी तुमच्या शेतात काहीच नसलेला फोटो त्याला मिळाला तर तुम्हाला काही नाही, म्हणजे बापच्या बाप गेला आणि बोलताना हात गेला अशी अवस्था तुमची होणार आहे. त्यामुळे ते जर तुम्ही डोक्यातनं काढून टाका. 70% कमिशन घेणारे घेऊन जातील, पण तुमचं मात्र झाडं लावायला आणि या उन्हाळ्यात पाणी घालायला श्रम वाया जाणार आहे. राहता राहिला मुद्दा दुसरा विजयनं सांगितला, या पालखी मार्गाला किंवा या रस्त्याला सुद्धा, रस्त्याला ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना भरपूर पैसे मिळाले. कारण तुम्हाला 2013चा कायदा लावला आणि तो कायदा सुद्धा मी खासदार असताना संसदेमध्ये रात्री 1:30 वाजता मंजूर करून घेतला होता, म्हणून झालेला होता, हे लक्षात ठेवा. पण हे लोक आता सावध झालेले आहेत. 2013च्या कायद्याच्या बरोबर 1956चा राष्ट्रीय महामार्ग कायदा सुद्धा लावलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला पैसे एकदम कमी मिळणार आहेत. आता या रस्त्याच्या बाजूला जर का एखाद्याची जमीन गेली तर त्याला भरपूर पैसे मिळणार, कारण रस्त्याच्या कडेला रेव्हेन्यू जास्त असतो, बाजारभाव जास्त असतो. त्यामुळे पालखी मार्गाला पैसे जास्त मिळाले कारण रस्ता आधी अस्तित्वात होता. या रस्त्याच्या रुंदीकरणाला पैसे जास्त मिळाले कारण रस्ता आधी अस्तित्वात होता, राष्ट्रीय महामार्ग होता. पण शक्तीपीठ महामार्ग हा पूर्णपणे नवा आहे, हे लक्षात ठेवा. अडगळीच्या भागातून जाणार आहे आणि अडचणीच्या भागामध्ये रेडिएशनल कमी असतो, हे तरी माहिती आहे का नाही? खरेदी विक्री करायला गेला बघितलं की नाही? आणि बाजारभाव आणि खरेदी विक्री, तुम्ही म्हणताय तो बाजारभाव कुठला? आपले चालू असेल 20-22 लाख 25 लाख रुपये एकर आपल्याकडे आहे. काय बाजारभाव? 25 लाख रुपये एकर, ते तुमचा बाजारभाव आहे. कागदावरचा, हा, कागदावरचा बाजारभाव घरी धरला जातो. म्हणजे कसं बाजारभाव काढायची पद्धत सांगतो तुम्हाला. तुमच्या गावामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये जे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत त्यातले 50 व्यवहार बाजूला काढायचे, त्याची सरासरी काढायची आणि ते म्हणजे बाजारभाव. आता गंमत अशी आहे की आपण जमीन विकत घेत असताना घेतोय 25 लाखाला, पण त्यातल्या साहेबाला पैसे देऊन रेडिएटर कार्ड म्हणतोय 3 लाख नाही तर 4 लाख रुपये. म्हणजे आपला कागद होतोय तो बाजारभाव झाला. मग कागद आपण कशी करतोय?
जमीन विकत घेणारा काळा पैसावाला असतोय, जमीन विकणारा गरजू असतोय, त्याला काळा पांढरा कसलाही पैसा चालतोय. आणि मग जमीन त्याला कसलाही पैसा चालत असल्यामुळं जमीन विकत घेणारा मात्र म्हणतोय माझी स्टॅम्प ड्युटी कमी लावा, कमीत कमी बाजारभाव. आणि त्यामुळे तुमच्या जमिनीचा सध्या व्यवहारातला बाजारभाव वेगळा आणि सरकारी बाजारभाव वेगळा आहे, हे डोकीत घ्या. त्यामुळे पैसे बिशे जास्त मिळतात हे डोकीतनं काढून टाका. काही भामट्याने त्या लोकांनी एजंट ठेवलेले आहेत, त्यांनी हे सोडलेले आहेत, पैसे जास्त मिळणार आहेत, गावाचा विकास आहे. कसला विकास आला रे? या रस्त्याला किती धाबे झालेत, किती शोरूम झालेत, किती गोडाऊन झालेत. कारण काय माहितीये? कारण या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कंपाऊंड नाही आहे. काय नाही आहे? त्यामुळे कुणी रस्त्या शेजारी जमीन ज्याची आहे तो काहीतरी आपला धंदा करतोय आणि या रस्त्यामुळं त्याच्या शेजारच्या जमिनीची किंमत सुद्धा वाढते, फायदा होतो. पण तो कधी असा कंपाऊंड नसलेला रस्ता आपल्या गावातनं आपल्या शेतातनं गेला तर आपल्या गावाला फायदा होतो, आपल्या शेताला फायदा होतो, आपल्या जमिनीची किंमत वाढते, काहीतरी रोजगार निर्माण करता येतोय, धाबा काढता येतोय, हॉटेल काढता येतोय, एखादं वेअर हाऊस बांधता येतंय, भाड्यानं देता येतंय. कधी रस्त्याच्या बाजूला कंपाऊंड नसेल तर. पण शक्तीपीठ महामार्ग हा एक्सप्रेस हायवे आहे, त्यामुळे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला 5 फूट 4 फूट उंचीचं कंपाऊंड असणार आहे. आणि त्यामुळं आतला आत बाहेरचा बाहेर या त्या रस्त्यातून बाहेर पडायला 25 किलोमीटर पुढे तरी जायला पाहिजे, नाहीतर 25 किलोमीटर मागे तरी यायला पाहिजे, अशी त्या रस्त्याची अवस्था. भरावा टाकणार आहेत 20-25 फुटाचा भरावा टाकला की आता रस्ता मला वाटतं असा जाणार असेल नाही काय, असा जाणार आहे बरोबर. आणि पावसाचं पाणी कसं येतंय? असं जातंय बरोबर. मग मला एक सांगा की असा भरावा टाकत गेले 20-25 फुटाचा डोंगर उभा राहिला, इकडनं येणारं पावसाचं पाणी कसं जाणार? ₹170 received on phone pay. समृद्धी हायवेला जाऊन बघा कसं झालंय ते. पाहिजे तर या वर्षी पावसाळ्यामध्ये जाऊन एकदा जाऊन बघा ऑक्टोबर, कारण तिकडे परतीचा पाऊस जास्त पडतोय. त्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा पाणी कसं अडलेलं असतं. शेकडो एकर जमिनीमध्ये 2-3 महिने पाणी साठून जात आहे. ती अवस्था तुमची झाल्याशिवाय या रस्त्यावर बैलगाडी नाही, सायकल नाही, छोटा हत्ती नाही, टेम्पो नाही. 100 किलोमीटर पेक्षा स्पीडनं जास्त जाणाऱ्या वाहनाला रस्त्यावर प्रवेश आहे. तुमच्यावर आहेत असली वाहनं, मग तुमचा कसला विकास होणार आहे? तुम्हाला कसला फायदा होणार आहे? काही फायदा होणार नाही. उलट या गावाची फाळणी होणार आहे. निम्मगाव या बाजूला, निम्मगाव त्या बाजूला. आणि जरा लाज वाटली पाहिजे. ज्या संत सावता माळेला भेटायला पांडुरंग या गावात आला होता, हे तर खरं आहे नाही. कांदा मुळा भाजी माझी, विटाळी माझी, हा विटाबाई माझी असं म्हणणाऱ्या सावता माळेवर प्रसन्न होऊन पांडुरंग या गावामध्ये आला. एवढ्या शेतीवर नितांत प्रेम होता सावता माळेचा आणि पांडुरंगाचा सुद्धा. आणि त्या आरण गावाची शेती उद्ध्वस्त करायला हे सरकार निघालेलं आहे. 600 एकर या गावातली शेती जाणार आहे. काय करणार आहे? भीक मागणार आहे तुम्ही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या रस्त्याला आपल्याला विरोध करायचा आहे, ही आपली खूणगाठ बाळगा. काही घाबरू नका. पाणी पहिल्या हे जर या रस्त्याला इथनं पळवून लावायचं असेल, 5 मिनिटं म्हणता आपल्याला 20 मिनिटं दिलेली आहेत. पहिले जवळपास 40 मिनिटं दिली आणि हायवे रोड 9 नंबर आहे. पहिले 40 मिनिटं कुठे दिली? पहिले 20 मिनिटं हे बोलले आणि आता 20 मिनिटं मला तुमचा हिशेब दाखवा. 20 मिनिटाचा 40 मिनिटाचा हिशेब दाखवा. चला एका मिनिटात मी रस्ता रोको मागतो. मला 40 मिनिटं दाखवा आधी. मला खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. हे 40 मिनिटं कसं गेलं ना? जरा जबाबदारीने बोलायचा. पुन्हा बोलायला माहिती आहे तुम्हाला, जबाबदारीने बोलायचा. काय समजतंय स्वतःला? काय करून घेणार? बेमुदत करणार आहे. काय करणार आहे? काय करणार आहे?
पोलिसांनी सुद्धा समजूतदारपणाची भूमिका घेतल्या. माझा ऐका, मी थोडक्यात बोलतो. फक्त एवढंच मला सांगायचं आहे. अजितराव खाली बसा, खाली बसा, खाली बसा. ठीक आहे, त्यांनी समजूतदारपणाची भूमिका घेतली. आपण घेऊ. थांबा जरा. बघा, पोलिसांना माझी विनंती आहे, एखादा अपघात झाल्यानंतर थोडा वेळ थांबतोय की नाही, आपण रस्ता बंद होतोय की नाही. अरे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये अपघात व्हायला लागलेला आहे. जरा सहकार्य करा. हा, तुमच्यातले 80% लोक शेतकरीच आहेत, मला माहिती आहे. मला एक सांगतो, हा तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक आपले चार शक्तीपीठ नाही, एक किस्सा सांगतो तुम्हाला. शक्तीपीठ महामार्गामध्ये जमीन जाणारे एक बाधित मोठे पोलीस अधिकारी आहेत. आणि ते मला सांगतात, साहेब काहीतरी करावं, आमची जमीन वाचवा. म्हणजे पोलिसांची जमीन जाणार नाही तशातला भाग नाही. काही नाव सुद्धा तुम्हाला सांगतो कोण आहेत ते, आणि IPS अधिकारी आहेत ते, साधे सुधे पण नाही. तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे, हा शक्तीपीठ महामार्ग काही गरजेचा नाही आहे. सरकारला पाहिजे असेल तर नागपूर रत्नागिरी हा जो हायवे आहे तो रुंद करावा, आणि तो 8 पदरी केला तरी सुद्धा जमीन शेतकऱ्याची घ्यावी लागणार नाही. एवढी जमीन आधीच तिथं घेऊन ठेवलेली आहे. तो करावा. गोव्याला जा, कुठेही जा, कोल्हापुरातनं गोव्याला जायला 8 रस्ते आहेत. आणि नागपूर रत्नागिरी आता रस्ता आहे तो चांगला आहे, सुस्थितीत आहे. तो रुंद करा पाहिजे, एक्सप्रेस करा, आमचं काही म्हणणं नाही. पण हा नवा रस्ता करून 27,000 एकर बागायती जमीन त्याचं वाटोळं लावू नका. शेतकऱ्याला जमिनीवर जमीन भिजवायला जवळजवळ 20-20 किलोमीटरवरनं पाणी आणावं लागतंय. त्यावेळी कुठं जमिनी बागायत झालेली, कर्ज काढून शेतकऱ्यांनी बागायती जमिनी केल्यात, त्यांच्यावर कृपा करा. हे सगळे कशासाठी चाललंय तुम्हाला सांगतो. हे चाललेलं आहे ते केवळ या शक्तीपीठ महामार्ग जो 40-42 हजार कोटीतनं पूर्ण व्हायचा होता, तो 1 लाख कोटी रुपये खर्च करून करायला. म्हणजे पुढच्या निवडणुकीसाठी त्यांना 50 ते 60 हजार कोटी रुपये यातनं काढायचे. आता काही लोक विकासाच्या नावाने समर्थन करायला, त्यांना वाटतंय ते 50-60 हजार कोटी घेऊन चालल्यात, खोरदा तरी आपल्या वाट्याला येईल, त्या आशेनं ते समर्थन करायला. त्यांच्या नादाला तुम्ही काही लागू नका. म्हणून आपल्याला जमीन वाचवायची आहे. कसल्याही परिस्थितीत 1 इंच सुद्धा जमीन द्यायचं नाही, हा निर्धार करा. सर्वे करायला कोणालाही द्यायचं नाही. ड्रोन खाजगी असतोय, खाजगी कंपनीचा असतो, सरकारी नव्हे. त्यामुळे ड्रोन पाडला गोपनीला तर ते काय सरकारी मालमत्तेचं नुकसान होत नाही. खुशाल पाडा, गोपनीय आहेत का नाही. पहिल्यापासून असहकार सॉइल सॅम्पल काढायला म्हणजे मातीचं नमुना तपासायला खाजगी कंपनीलाच दिलेला आहे. त्या खाजगी कंपनीचा ट्रॅक्टर फोडा, टायरी फोडा, काही फरक पडत नाही. ते काय सरकारी मालमत्ता नाही आहे. हा, त्यांना ही सगळी बिहारी याच्यात सर्वे करायला पळवून लावा त्यांना. आणि जोपर्यंत सर्वे होत नाही तोपर्यंत हा रस्ता पुढे सरकू शकत नाही. सर्वे पस्त घालवायचं आणि सगळे गाव, कारण फक्त जमीन जाणाऱ्यांचा हा प्रश्न नाही, जमीन नाही जाणाऱ्यांचा सुद्धा प्रश्न आहे. कारण गावाची फाळणी होणार आहे, गावाला त्याचा तोटा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून आपण या रस्त्याला विरोध करायचा आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण येईल त्यावेळी हाक मारा. 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मी एक केलेला आहे. सगळे शेतकरी तुमच्या मागे लावतो, पण मागे हटायचं नाही. एवढंच सांगतो. तुम्ही सहकार्य करा, आम्ही सहकार्य करतो. आणि हा रस्ता काय निवेदन देणार आहे का? निवेदन देतो आणि मागे घेतो.